गेल्या 30 वर्षांपासून सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेची निस्वार्थ सेवा करून जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व आमदार ते कॅबिनेट मंत्रीपर्यंतच्या प्रवासातील सुखदुःखाचे साक्षीदार असलेले सावनेर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आशीर्वादाने आमदार सुनील केदार यांना प्रथमच महाराष्ट्र राज्य शासनात कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळालं। कॅबिनेट मंत्री बनल्यानंतर प्रथमच ते सावनेर नगरीत आले असता त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आपले लाडके नेते प्रथमच सावनेर नगरीत येणार असल्याचं कळताच काँग्रेस कमिटी कार्यालय बसस्थानक परिसरात हुडहुडी भरणाऱ्या बोचऱ्या थंडीमध्येही तसंच रिमझिम पावसाच्या सरीमध्येही कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। सुनील केदार यांचं आगमन होताच ढोल ताशांचा गजर, आतिषबाजी व पुष्पांचा वर्षाव करण्यात आला। त्यांना भेटण्यास व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यास प्रत्येक जण उत्सुक होता। कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी बसस्थानक परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी मंत्री सुनील केदार यांनी बोलताना नागरिकांच्या प्रेम व आशीर्वादाचं हे फलित असून आता फक्त सावनेर विधानसभाच नव्हे तर संपूर्ण राज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले। 7 जानेवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणणे व महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे हे आपलं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। या प्रसंगी शहर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी उसळणार असल्याने पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त राखण्यात आला। वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राखण्यात आली, त्यामुळे या आयोजनामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही किंवा कोणालाही त्रास झाला नाही। पियुष जिंजूवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।